सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभाग त्यामार्फत सोमपा प्रशाला क्रमांक 3 गणित विषयाचं मी कटारे सर आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण गणित इयत्ता 10वी गणित भाग 1 या भागावरील प्रकरण क्रमांक 4 अर्थ नियोजन या भागाची माहिती पाहू। आपण जेव्हा बाजारातून वस्तू वगैरे घेत असतो त्याला टॅक्स भरत असतो। ते टॅक्स आपल्याला माहित नसतं। आपण एखादं साबण घेतलो, त्या साबणाचे 15 रुपये 20 रुपये एवढं देतो आणि वस्तू आणतो, पण त्याच्याप्रमाणे टॅक्स भरलं जात असतं। तर पूर्वी काय होतं, टॅक्स भरत असताना वेगवेगळे टॅक्स होते आपल्या देशामध्ये। वेगवेगळे टॅक्स म्हणजे आपल्याला ते माहित नसलं तरी ते टॅक्स त्या दुकानदाराला, त्या कारखानदाराला भरावं लागत होतं। कुठले कुठले टॅक्स होते? टॅक्सला आपण शुल्क असं म्हणतो। उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, व्हॅट, करमणूक कर, केंद्रीय कर, सेवा कर आणि जकात, हे सगळे गोष्टी आपण एखादी वस्तू घेताना त्या वस्तूचं एवढ्या सर्व ठिकाणी टॅक्स भरलं जात होतं। पण 1 जुलै 2017 पासून आपल्या भारत सरकारने ते सर्व टॅक्स ऐवजी जीएसटी हे एकच टॅक्स आणलं। पूर्ण देशभरामध्ये एकच कर प्रणाली लागू केली। जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, मराठीमध्ये वस्तू व सेवा कर। तर याच्यासाठी हे टॅक्स चालू झालं। आता ह्या जीएसटीचं आपण माहिती बघणार आहे। वस्तू व सेवा कर म्हणजे वस्तू, आपण एखादं साबण घेतलो तर त्याच्यावर जे टॅक्स भरतो ते वस्तूचं टॅक्स झालं। सेवा कर म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेला, भारी हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेल किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो, जेवायला गेल्यावर तिथं ते आपल्याला सर्व्हिस देतात। जेवायचं ताट जरी दिलं तरी ते बाकीच्या गोष्टीचं सर्व्हिस देतात। सर्व्हिस म्हणजे आणून देणे, वाढणे, मध्ये पाणी देणे, आपण जे काही सांगतो आलेमध्ये आणून देणे, हे म्हणजे सर्व्हिस, सेवा। आता डॉक्टरकडे आपण गेलो, डॉक्टरकडून वस्तू घेतो का आपण? काय डॉक्टर काय करते? तपासतात, म्हणजे आपल्या सेवा, सर्व्हिस करतात त्यांचं। आता मी इथे तुम्हाला शिकवतोय, तुम्हाला काहीतरी असं हे धड्याचं पॅकेज आहे हे घ्या म्हणून देतो का साबणासारखं? नाही, तर मी सर्व्हिस करतोय। हे झालं सर्व्हिस आणि वस्तू, दोन्हीमध्ये फरक कळत नाही। तर जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। वस्तू आणि सर्व्हिस या दोन्हीला टॅक्स असतंय। आलं का लक्षात? वस्तू आणि सर्व्हिस मधला फरक कळला? आता हे जीएसटी कसं असतं? हे गव्हर्नमेंटचं आहे, शासनाचं आहे, भारत सरकारचं। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे 1 जुलै पासून लागू झालं। हे सर्व बंद झालं। ह्याच्या ऐवजी या पद्धतीने सेवा कर चालू झालं। आता याचे 2 भाग आहेत। एक सीजीएसटी, हे जीएसटी शब्द इथे बघा, एक सीजीएसटी, एक एसजीएसटी। सी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, एस म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। हे जीएसटी सेंट्रलचं आणि एसजीएसटी म्हणजे स्टेटचं। स्टेट म्हणजे राज्याचं, आपण या राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्याचं, हे सेंट्रलचं। अशा प्रकारे 2 सेवा कर आहेत। म्हणजे समजा एखाद्या वस्तूला, आता तुम्हाला नंतर समजावून सांगणार आहे कोणत्या वस्तूला किती टॅक्स। एखाद्या वस्तूला जीएसटी जर समजा 5% असेल, एखाद्या वस्तूला 5% असेल, म्हणजे एखादी वस्तू 100 रुपयाला आहे त्या दुकानदाराकडे, तो विकताना कितीला विकणार? 100 रुपयाला 5% टॅक्स लावणार। 5% टॅक्स लावून ते 100 रुपयाची वस्तू आपल्याला कितीला बसणार? 100 रुपयाची वस्तू असेल तर 100 अधिक 5 105 रुपयाला आपल्याला वस्तू बसत असते। आता हे 5 रुपयाचे टॅक्स आहे, हे जीएसटी आहे बरं का? आता जीएसटी, आता ह्याचे 2 प्रकार आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी। हे काय प्रकार आहे? आता 5 रुपये ह्याचा टॅक्स आपण शासनाला देतो। शासनाला म्हणजे कुठल्या शासनाला? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शासनाला आणि स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणजे केंद्राला। केंद्र म्हणजे भारत देशाचं जे सरकार चालवते, ते शासन चालवते, ते केंद्राला देतो सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि एक स्टेटला देतो म्हणजे आपल्या राज्याला। आता हे 5 रुपये आपण एक वस्तूला 5 रुपये दिलं किंवा 5% दिलं, 5% दिल्यावर
निम्म निम्म इथं जात आहे. निम्म CGST ला जात आहे आणि निम्म SGST ला. म्हणजे निम्म दिल्लीला जात आहे, निम्म महाराष्ट्रात जात आहे. दिल्ली म्हणजे भारत सरकार, भारत शासनाला 5% निम्म किती होत आहे? 2.5% आणि स्टेट गव्हर्नमेंटला 2.5%. म्हणजे आपण एखादं साबण घेतलं, 5 रुपये त्याच्यावर टॅक्स दिलं तर त्याचा 2.5 रुपये महाराष्ट्र शासनाला जात आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शासनाला 2.5 जात आहे. इथपर्यंत कळलं? आपण जीएसटीचे 2 प्रकार बघितलं, CGST, SGST. आता हे GST प्रत्येक वस्तूला असलं तरी प्रत्येक वस्तूला वेगवेगळा टॅक्स भरावा लागणार आहे आपल्याला. वेगवेगळं टॅक्स म्हणजे कसं, ते वस्तू बघून, सेवा बघून टॅक्स ठरलेला आहे. म्हणजे कसं, आपण रोज जेवायला अन्नधान्य लागतंय, भाजीपाला लागतंय, तर हे भाजीपाला अन्नधान्याला शासन टॅक्स देत नाही, तर त्याला टॅक्स आहे 0%. म्हणून 0 आधारित टॅक्स. असं नाही की सगळ्याला टॅक्स देतोय आपण. आपण आता जर आपलं रोजचं जीवन विचार केलो तर आपण भाजीपाला अन्नधान्य जे काही घेतो की नाही, ह्याला 1 रुपयाचं टॅक्स द्यावं लागत नाही. 0% टॅक्स. म्हणजे जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळं, दूध, मीठ, मातीची भांडी, या गोष्टीला आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही. तर नंतर पाण्याची वाहतूक, रस्ते, पुलाचा वापर, शिक्षण, आता आपण जे शिक्षण, याला पण टॅक्स द्यावं लागत नाही. आरोग्य सेवा, सार्वजनिक शौचालय आणि शेती संबंधी सेवा, या सगळ्या गोष्टीला टॅक्स द्यावा लागत नाही. म्हणजे जर विचार केला तर बघा, जीवनात आपल्या किती गोष्टी आहेत, या बऱ्याच गोष्टीला आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही. मग ह्याच्यानंतर शासन काय केलेलं आहे बघा, टॅक्सचं प्रमाण 0% आहे. काही वस्तूला 5% आहे, काही वस्तूला 12%, त्यानंतर 18% आणि 28% पण. म्हणजे एखादा वस्तू 100 रुपयाचं घेतलं तर 28 रुपये टॅक्स भरतो आपण. 100 रुपये आणि 28, 128 ला वस्तू बसतीये. ते जर भाजीपाला वगैरे घेतलं तर 100चं 100 रुपयालाच बसते, कारण 0 रुपये टॅक्स आहे त्याला. आता मग त्याचे टप्पे ठरलेले आहेत, कशा कशाला जास्त टॅक्स. गरिबांचा विचार करून केलेला आहे, रोजच्या लोकांचा, म्हणून याला 0% आहे. आता यानंतर आहे 5% सामान्य वापरातील वस्तू. सामान्य वापरातील वस्तूला एवढं वस्तूचं एवढं टॅक्स लावलेलं नाही आहे. कुठले सामान्य वापरातील? गॅस सिलेंडर, चहा, तेल, फ्रोझन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई, यांना 5% टॅक्स द्यावा लागतोय. सेवामध्ये रेल्वे सेवा, बस, टॅक्सी, विमान वाहतूक, हॉटेलमधलं खाद्यपदार्थ वगैरे याला 5%. त्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू. आता गरिबांना सोडून थोडंसं मध्यमवर्गीय लोक जरा जास्त वस्तू घेतात. अतिश्रीमंत लोक 5 स्टार हॉटेलचा वगैरे वापर करतात, त्या हिशोबाने टॅक्स लावलेला आहे. आता ग्राहकोपयोगी वस्तू 12%. कुठल्या कुठल्या आहे ग्राहकोपयोगी? लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या व फळांपासून तयार केलेले लोणची, मुरंबा, जाम, जेली, चटण्या इत्यादी आणि मोबाईल फोन, या वस्तूंना 12% आहे. आणि छपाईची कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम वगैरे या संबंधात 12% टॅक्स भरावा लागतंय. आता यानंतर 18%. याला प्रमाणदर 1, प्रमाणदर 2 म्हणलेलं आहे. 18% कशाला आहे? ग्रॅनाइट, मार्बल, जरा माणूस आयुष्यात राहायला जे बघते त्याला 18% द्यावं लागणार आहे. तशा वस्तूला साधं घरला जास्त बसणार नाही. घरामध्ये जर ग्रॅनाइट, मार्बल, परफ्यूम, स्प्रे वगैरे, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV, यांना 18%. सेवामध्ये कुरिअर, आउटडोर, केटरिंग, सर्कस, नाटक, सिनेमा वगैरे यांना 18% टॅक्स भरावा लागत आहे. आता यानंतर उच्चतम दर, लास्ट टॅक्स, आईशारामाचे वस्तू, मोटारसायकल, मोटारसायकलचे पार्ट्स, लक्झरी कार, साध्या कार. आता आपण काही उदाहरणं पाहू. सुरुवातीला सोपी उदाहरणे. एखाद्या वस्तूला 12% GST द्यावा लागतंय. GST 12%. तर CGST आणि SGST किती
किती द्यावं लागेल? त्याचे निम्म. म्हणजे किती द्यावं लागेल? सीजीएसटी 12%च्या निम्म 12/2 बेसखा 12 म्हणजे 6%. तसंच एसजीएसटी ला पण 6% टॅक्स द्यावा लागतो. जीएसटी 12 तर त्याच्या निम्म. आता सीजीएसटी 9% आहे. सीजीएसटी 9% लक्षात घ्या. जे जीएसटी दिलं होतं सीजीएसटी 9% आहे तर जीएसटी किती असणार आहे? 18. त्याच्या दुप्पट. सीजीएसटी 9% आहे तर एसजीएसटी किती? 9. सीजीएसटी आणि एसजीएसटी समान असते. सीजीएसटी 9 तर एसजीएसटी 9% आणि जीएसटी 18. 9 अधिक 9 18%. येते का लक्षात? हे सोपे उदाहरण आहे एकदम पहिल्यांदा समजा म्हणून. एक नितीन गॅस एजन्सी आहे. 600 रुपये किमतीचा सिलेंडर वर 5% जीएसटी वर लावला जातो. तर सीजीएसटी काढायचं आहे. त्याच्या आधी 5% जीएसटी लावला जाते 600 रुपयाच्या किमतीला वरती. तर सीजीएसटी किती? आता जीएसटी 5% दिलेला आहे तर सीजीएसटी किती असणार आहे? 2.5. त्याच्या निम्म 5च्या निम्म 2.5%. 2.5% हे काय झालं? 100 ला 2.5 रुपये. तर 600 रुपयाला किती आहे? किंमत 100 रुपये असेल तर 2.5 रुपये टॅक्स भरतो आपण. तर 600 रुपयाची वस्तू असेल तर त्याला 100 रुपये टॅक्स भरतो असं मानू. तिरकस गुणाकार 100 गुणिले x आणि 600 गुणिले 2.5. आता हे गुणिले 100 इकडे आल्यावर काय होणार आहे? भागिले 100. 0 गेले 0 गेले. दोन्ही 0 गेले 0 गेले. 6 गुणिले 2.5 25 टक्के 150 किंवा बाजूला जर गुणाकार केलं तर 150 येत आहे. एकानंतर पॉईंट 15.0 म्हणजे 15 रुपये. सीजीएसटी किती भरावं लागणार आहे? 15 रुपये. म्हणजे 600 रुपयाची वस्तू असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स किती भरावा लागणार आहे? 15 रुपये. आणि स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स किती भरावा लागणार आहे? 15 रुपये. ते पण 15 रुपये. म्हणजे एकूण टॅक्स किती भरावा लागणार? एकूण टॅक्स 15 अधिक 15 बरोबर 30 रुपये जास्त भरावा लागणार आहे. म्हणजे 600 रुपयाचं जर टाकी असेल तर 30 रुपये आपण टॅक्स भरतो. म्हणजे ग्राहकाला किती रुपयाला वस्तू आहे? 630 रुपये. ग्राहकाला 630 रुपयाला ते वस्तू बसते. आलं लक्षात? हो. स्टार्ट. अर्थनियोजन मधील पुढील भाग शेअर्स. शेअर्स म्हणजे आणि शेअर्स म्हणजे काय? हिस्सेदारी. एखाद्या माणसाला मोठं एखादं फॅक्टरी घालायचं आहे त्याला हजारो करोड रुपये लागणार आहे. हजारो करोड रुपये एखाद्या माणसाकडे नसतंय. मग अशा वेळी जो माणूस विचार करतो आणि आपण असं मोठं फॅक्टरी घालावं म्हणतो मग तो काय करतो? लोकांचा सहभाग घेतो. पब्लिक तर डायरेक्ट सहभाग घेतो. म्हणून पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करतो. पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करतो. तर जो माणूस हा विचार करून कंपनी चालू करतो पब्लिक लिमिटेड त्याला प्रवर्तक असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये प्रमोटर्स. तो मेन मालक नसतो पण तो प्रवर्तक. तो विचार मांडला आणि त्याप्रमाणे तो कामाला लागला. आता हजारो कोटी रुपये लागणार आहेत. हजारो कोटी त्याच्याजवळ नसते म्हणून पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करतो. म्हणजे लोक पैसे भरतात. त्या माणसाला बघून पैसे भरतात. तो माणूस चांगला आहे वाटला, तो उद्योगधंदा वाढवतोय असं वाटलं तर आता आपण समजा टाटाने एखादं फॅक्टरी चालू केलंय म्हणले की आपण काय विचार करतो? चांगला आहे. दुसऱ्या एखाद्या माणसाचं नाव घेतलं नवीन माणसाचं आपण विचार करतोय काय कसं चालेल काय माहित नाही. मग एखादं चांगल्या माणसाने जर फॅक्टरी घातलं मग लोक काय करतात? लोकांकडून त्यांनी पैसे गोळा करतात. म्हणून पब्लिक लिमिटेड लोक त्या कंपनीमध्ये भाग घेतात म्हणजे हिस्सेदारी घेतात. ते 1000 कोटीच्या ह्याच्यामध्ये आपलं थोडंसं पैसा 1000 कोटी म्हणजे आपल्याकडे कोटीच पैसे असं पाहिजे असं नाही आहे. तर लोकांच्या पैशाला शेअर्स असं म्हणलेलं आहे. लोकांची हिस्सेदारी.
मग आता ही हिस्सेदारी कसं असते, 1 रुपयाचं पण आपण शेअर्स असू शकते, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपयाचं पण शेअर्स असू शकतात. समजा मग तुम्हाला 100 रुपयाचं पण गुंतवतो का, समजा जास्त गुंतवायचं आहे, 1000 रुपये गुंतवायचं आहे एखाद्या माणसाला, तर 100 रुपयाचे 10 शेअर्स घेतो. 10 शेअर्स घेतले की 1000 रुपये झालं. त्याला समजा त्याच्यापेक्षा जास्त गुंतवायचं आहे, 100 रुपयाचे 100 शेअर्स घेईल, म्हणजे 10,000 रुपये गुंतवेल किंवा लाख रुपये गुंतवेल, करोड रुपये गुंतवेल, त्याप्रमाणे तेवढे शेअर्स त्यांनी विकत घेते. तर आता शेअर्सचं दर्शनी किंमत, आता आपण उदाहरणार्थ 100 रुपये धरू, एखादं बॉन्ड असतं ते आपलं शेअर्सचं सर्टिफिकेट असतंय, ते 100 रुपयाचे एक सर्टिफिकेट आहे समजा, तर याचं किंमत 100 रुपये झालं. हे झालं दर्शनी किंमत, त्याच्यावर छापलेलं, जसं नोटावर 100 रुपये लिहिलेलं असतं ते दर्शनी किंमत. आता बाजारभाव, आता ती कंपनी चालू झाली आणि कंपनी फायद्यामध्ये येऊ लागला, कंपनीचं 1000 कोटी घालून कंपनी प्लस मध्ये आहे, फायदा भरपूर व्हायला आहे. मग त्यावेळी त्या शेअर्सची किंमत 100 रुपये राहत नाही, दर्शनी किंमत वाढत जाते किंवा वाढत जाते. तेव्हा त्या माणसाला, आता एखादा माणूस 100 रुपयाचा एक शेअर्स आहे, त्याला पैशाची गरज आहे, पण त्यावेळी त्याची किंमत वाढलेली आहे, त्याला ते शेअर्स विकू शकते दुसऱ्याला. पहिला माणूस दुसऱ्याला विकताना त्याने 100 रुपयाला विकणार नाही आहे, त्याला त्याची किंमत लावते, त्याची किंमत वाढत जात असते. समजा 20 रुपयांनी वाढलं तर बाजारभाव 20 रुपयांनी वाढलं तर त्याची किंमत बाजारभाव होते 120. आणि जर समजा एखादा कंपनी लॉस मध्ये चाललाय, 100 रुपयाचं एक शेअर्स आहे, तर तेव्हा त्याची किंमत 120 होत नाही, 100 पेक्षा कमी होईल. एखाद्या वेळी 10 नी व्हॅल्यू कमी झालं तर त्याची किंमत 90 पण होईल. फायदा झालं वाढेल, कमी झालं तर कमी होईल. तर त्याच्यानंतर जे बदललेलं किंमत आहे ते म्हणजे बाजारभाव. फायद्यामध्ये असेल तर वाढणार आहे, लॉस मध्ये असेल तर कमी होणार आहे. दर्शनी किंमत 100 असेल, फायद्यात असेल तर 110, 120, 130 किती पण होईल, आणि कमी असेल, लॉस असेल तर ते कमी होत जाणार आहे. मग आता एकूण वर्षाला काय करते कंपनी, जे काही फायदा होत आहे ते फायदा त्या पैशाच्या हिशोबाने टक्केवारीवर वाटून टाकते. म्हणजे तुमचे किती शेअर्स आहे, 1000 रुपयाचे असतील तर त्याला 10% डिव्हिडंड, 12% डिव्हिडंड, 20% डिव्हिडंड, असं फायदा, आलेला फायदा सगळ्यामध्ये वाटून टाकताय. म्हणजे जो माणूस प्रवर्तक असतो, 1000 कोटी गोळा करतो पब्लिक कडून, झालेला फायदा पण पब्लिकला वाटून टाकत असतो, म्हणून त्याला म्हणजे लाभांश, त्याला इंग्रजीत डिव्हिडंड असं म्हणतो. यानंतर दर्शनी किंमत आणि बाजारभाव, आता आपण उदाहरण बघितलं, समजा बाजारभाव जास्त आहे दर्शनी किमतीपेक्षा, म्हणजे 100 रुपयाचे शेअर्स आहेत, 20 रुपये 30 रुपयाने बाजारभाव वाढला, 130 झालं, तर ते कंपनी काय असणार, फायद्यात किंवा नुकसान मध्ये, मग अशा शेअर्सला आधी मूल्य असं म्हणतात. अशा शेअर्सला आधी मूल्य, इंग्रजीमध्ये शेअर इज ॲट प्रीमियम म्हणतात, त्याला असं चिन्ह दाखवलेलं आहे. नुकसान मध्ये असेल तर असं आहे. बाजारभाव आणि दर्शनी किंमत समान असेल, एक वर्षाने पण किंमत वाढणं पण नाही, कमी पण झालं नाही, 100 ला 100 आहे, सममूल्य. नुकसान होण्यापेक्षा हे बरं पडले असेल तर असतं. एखादं कंपनी लॉस मध्ये गेलं, 100 रुपये दर्शनी किंमत आहे आणि बाजारभाव 90 झालं, तर बाजारभाव कमी आहे, ह्याला म्हणायचा अवमूल्य, या चिन्हाने दाखवलं जात आहे. बंद.